आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया सपन्या 3:17. परमेश्वर तुझा देव तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे. तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करेल. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वर आपल्या मध्यमध्ये आहे, आपल्यामध्ये तो वास करतो. परमेश्वर बोलतो, जिथे 2 आणि 3 माझ्या नावाने एकत्रित होतात त्यांच्या मध्यामध्ये वास करतो. तसंच परमेश्वर आपल्या मध्यामध्ये तो वास करतो आणि तो आपल्याला वाचवायला पराक्रमी आहे, म्हणजे तो सामर्थी आहे असं परमेश्वराचं वचन सांगतो. तो आपला उद्धार करण्यासाठी सामर्थ्य आहे. जर तुमच्या घरामध्ये कोणाचा उद्धार झाला नसेल, तुम्ही प्रार्थना करत असाल, तर परमेश्वर त्यांचा उद्धार करण्यासाठी पराक्रमी आहे, सामर्थी आहे. कारण की परमेश्वराचं वचन म्हणतं की उद्धार परमेश्वराकडूनच येतो. तर तुम्ही प्रार्थना करत राहा, परमेश्वर नक्कीच त्यांचा उद्धार करेल. आणि परमेश्वर काय करणार, आपल्यावर आनंद करणार, हर्ष करणार असं परमेश्वराचं वचन करतं. जर परमेश्वर आपल्यावर आनंदित व्हायचं असेल, जर तो हर्ष करायचा असेल, तर आपण त्याच्या आज्ञाचं जेव्हा पालन करतो, जेव्हा आपण त्याच्याशी प्रेम करतो, तेव्हा परमेश्वर आपल्यावर आनंदित होतो. आणि परमेश्वर बोलतो की तो त्याच्या प्रेमाने आपल्याला आज काय करणार, शांत करणार. तर तुम्ही काय करायला पाहिजे, परमेश्वराच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे, परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे. जेव्हा आपण त्याच्या इच्छाने चालतो, तेव्हा परमेश्वर आपल्यावर आनंदित करतो आणि तो आपल्यासाठी गातो. म्हणजे परमेश्वर किती आपल्याला प्रेम करतो या वचनामध्ये आपण बघू शकतो. आणि आज परमेश्वर आपल्या मध्यमध्ये आहे, तर आपण त्याला हमेशा प्रत्येक क्षणी आपण त्याला बोलवलं पाहिजे. आपल्या जाण्यामध्ये, आपल्या येण्यामध्ये, आपण जे पण काम करतो, कारण की परमेश्वर आपल्या कामांना, परमेश्वर ते सफळ होण्यासाठी परमेश्वर मदत करतो. तर चला हे वचन ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो की तू आमच्या मध्यमध्ये आहे परमेश्वर, आणि तू आम्हाला वाईट गोष्टींमधून सोडवण्यासाठी, आमच्या घरामधील, कुटुंबामधील लोकांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर तू सामर्थ्य आहे. म्हणून तुझ्या प्रेमाने आम्हाला शांती देणार म्हणून तुला धन्यवाद करतो. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.